नमस्कार मंडळी, मी रवीना तुम्हा सर्वांचं स्वागत करते विथ रवीनामध्ये। आज आपण बनवणार आहोत मसाला आलू। तर त्यासाठी आपण सर्वप्रथम आलू सोलून घेऊयात। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही 10 मिनिटात बनवून खाऊ शकता। जर तुम्हाला इन्स्टंट भूक लागली असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। आलू सोलून घेतलेले आहेत। मी 3 आलू घेतलेले आहेत 2 जणांसाठी। तुम्ही कमी जास्त करू शकता। आलू व्यवस्थित सोलून घेऊया। बघा 3 आलू घेतलेले आहेत मी। आलू कापून घेऊयात चिप्स सारखे। थोडे जाड असले तरी चालेल आणि तुम्ही वरण भातासोबत पण खाऊ शकता आणि असं चपाती सोबत पण खाऊ शकता। एकदम छान रेसिपी आहे, सिंपल आहे, काही दुसरं खटपट करायची जरूरत नाही आहे। लवकर झटपट बनवून होईल। आलू धुवून घेऊया, 2-3 वेळा धुवून घेतलंय मी। लसूण सोलून वाटून घेते। बारीक करा, ओबडधोबड चालेल। आता कढईत तेल टाकूया, मोहरी टाकूया। मोहरी तडकल्यावर जिरं टाकूया आणि जिरं टाकल्यावर आलू टाकून घेऊयात। परतून घेऊया, सगळे आलू टाकून परतून घेऊया। परतून घेतले बघा। नाही, लवकर बनवून होईल। तुम्हाला काही एवढी काही मेहनत करायची जरूरत नाही आहे खूप। आता मधात थोडं हे करून लसूण टाकूया। लसूण टाकल्यावर थोडं परतून घेऊया। आता झाकून त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं। बटाट्यात पाणी टाकायचं नाही, वरती पाणी ठेवायचं, म्हणजे ते खाली लागणार नाही, वाफेमुळे व्यवस्थित शिजते। आता झाकण काढून 5 ते 10 मिनिटांनंतर झाकण काढून थोडं परतून घेऊया। मधामधात परतत राहायचं, नाहीतर ते खाली लागतील। बघा कढई पण उलटी पडायला चालली। आता आणखी झाकून ठेवून देऊया। भाजी शिजेपर्यंत मी इकडे चपात्या लाटून घेतल्यात। आता आणखी एकदा बघा, मी तोडून दाखवते तुम्हाला बटाटे कसे शिजलेत। सगळे बटाटे शिजलेत। आता यात मसाले टाकूया। त्यासाठी मी धनिया पावडर, लाल मिरची, हळद आणि गरम मसाला घेतलाय। मसाले टाकून छान परतून घेऊया। बघा व्यवस्थित परतून घ्या। मीठ टाकायचं, मीठ थोडं जास्त टाका, कारण की आलूला टेस्ट नसते, त्यामुळे ते थोडं हे लागते। वरून थोडी कोथिंबीर आणि कांद्याचे पात टाकलेले आहेत। बघा तयार झाली आपली भाजी 2 मिनिटात। इन्स्टंट भाजी आहे आलू मसाला, तुम्ही ट्राय करू शकता। खूप भारी झालेली।